लोकसभेच्या निकालावरून नेत्यांची टोलेबाजी पाहायला मिळते। निकालाबाबत ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही असं अजितदादा म्हणाले आणि त्यानंतर नाना पटोलेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे। यावेळची निवडणूक सगळ्यात वेगळी असल्याचं अजितदादांनी म्हटलं। ब्रह्मदेव नाही, जनतेनं मतदान केल्याचा पलटवार त्यानंतर नाना पटोलेंनी केला। तर यावेळी जनता तुम्हाला तडीपार करणार असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर लोकसभेचा निकाल लागण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत। 6 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालंय, 7व्या टप्प्यातलं मतदान 1 तारखेला येईल। पण या निकालावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळते। निकालाबाबत ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही, कारण यावेळची निवडणूक ही वेगळी होती असं अजित पवारांनी म्हटलं आणि त्याच्यावरून नाना पटोले असतील किंवा वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला आहे। ब्रह्मदेव नाही, जनतेनं मतदान केलं आहे आणि जनता तुम्हाला तडीपार करणार असा हल्लाबोल विरोधकांकडून करण्यात आला। आपण एकत्र महाविकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो। म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता। म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। त्या माझ्या बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं। ब्रह्मदेव नहीं करते वोटिंग, जनता करती है। तो जनता करती है तो जनता ही उसको जवाब देंगी, क्योंकि भगवान जी वोट नहीं करते, जनता करती है। इसलिए अजित पवार को भगवान याद आ रहे हैं तो इसका मतलब समझ लो कि तडीपार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।